राज्यातील दुसरी सर्वात मोठी विधानसभा अशी ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभेत आज आपण आहोत। गंगाखेडकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, गंगाखेडकरांच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। गंगाखेड विधानसभेचा विचार केला असता गंगाखेडमध्ये तिरंगी लढत मानली जाते। राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार भाजप पुरस्कृत रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर त्यांना आव्हान देत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम। तर वंचित बहुजन आघाडीचा ट्रायंग्युलर ही या ठिकाणी दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडीनं गंगाखेड विधानसभेत 3 टर्मचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना उमेदवारी दिलेली आहे। एकूणच अनेक अपक्षही मैदानात या ठिकाणी आहेत, मात्र प्रामुख्याने तिरंगी लढत या ठिकाणी मानले जाते। नेमकं गंगाखेडकरांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। चला तर मग काय स्थिती तुमची सोनपेठची? स्थिती काय जरांगे पाटील म्हणतील ती जरांगे पाटील तर काय म्हणायला तयारच नाही। सांगणार जरांगे पाटील आता सांगतील जरांगे पाटील सांगतील आणि त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होणार आहे। काका कुठले? शेळगाव 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 काय विधानसभेमध्ये निवडणुकीत कोण जिंकते? आता इकडचं काय सांगू भाऊ, आम्ही इकडे नाही तिकडे, आमच्या तिकडं आम्ही विटे करायला टाकणार आहेत। आता कोणतं येऊ का कोणाला येऊ? विटे करायला टाकणार पाथरी विधानसभा पाटील। हा गोड 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 काका कुठले? इस्माईल देतात तुम्ही? आम्ही खंडार तालुका इकडे कंधार तालुक्यातले आहे काका। आपण अजून प्रयत्न करूया। तुम्ही कुठले? इथे गंगाखेड। हो. तुम्हाला कशी भेटले? तुम्ही लाडकी बहीण थोडंच आहेत? नाही, आमच्या लेकीला भेटले। तुमच्या लेकीला भेटले? आता मतदान कोणाला करणार? आता सांगून दादा काय सांग तो म्हणा जे सांग हवा कोणाची आहे गंगाखेड मध्ये? आता काय सांगतात ना रात हवा होती तर काय लय पैसे चालतात म्हणून तुमच्या मतदारसंघात? नाही नाही हा पैसे तर भेटतात ना। ते आता ते काका म्हणू लागले लय पैसे भेटतात। भेटतात आम्हाला काय काहून तुम्हाला काय आमचं चालूच आहे। तुम्ही मतदार नाहीत का? केलं ना मतदान केलं ना मी हा. केलं कुणाला करू काय आता 2 दिवस बाकी अजून चांगला मार्ग फोन करू। कोण आहे चांगला माणूस? समजा काय रत्नाकर सांगणार गुट्टे चांगला आहे का विशाल कदम का घनदाट मामा? समजा का विठ्ठल रबदडे? आता चालू साहेब आहेत गुट्टे साहेब चांगला माणूस रत्नाकर गुट्टे चांगला आहे। हे हसायला तू कोण आहे चांगला माणूस गंगाखेड विधानसभेत? मी परळी रहिवासी तू परळीचा आहे। भैया तू रे मतदान नाही आली कुठला आहे? इथलाच अरे इथं मतदान नाही, मग पैसे लय चालतात मग तुझ्या मतदारसंघात? आहे मतदान नाही आपलं पैसे आलेच नाहीत ना आपल्याला नाही ना पैसे? नाही बरं कोण निवडून येईल अशी चर्चा आहे। आता आपण गंगाखेड बसस्थानक परिसरात आलो आहे। गंगाखेड बसस्थानक परिसरात दूरवरून प्रवासी या ठिकाणी येत आहेत आणि आपापल्या गावी जात आहेत। काही प्रवाशांशी आपण बातचीत करायचा प्रयत्न करूया। काका कुठले? नांदेड जिल्हा। भैया कुठला आहेस रे? बोर्डा बोर्डा तालुका गंगाखेड। बरं काय आहे विधानसभेची स्थिती तुमच्या गावात? काय नाही, चांगलीच आहे। बरं कोण कोण आहे उमेदवार? रत्नाकर गुट्टे, घनदाट मामा, विशाल कदम। बरं कोणाची हवा आहे असं वाटतं? रत्नाकर गुट्टे। गुट्टे साहेबांची हवा आहे। गुट्टे साहेबांनी केली काम आहे? मला माहित नाही होत एवढं। मला हवा आहे। भैया इथलेच का तुम्ही? हो, बरं काय स्थिती आहे विधानसभा निवडणुकीची? चांगले वातावरण आहे। बरं, कोणासाठी चांगलं वातावरण आहे? लक्ष्मीपुत्रासाठी। कोण आहे लक्ष्मीपुत्र? या मतदारसंघाचं नावच लक्ष्मीपुत्र। पैसा घेणे आमदार होणे, विकासात इथे कुणाला पडलेलं नाही। जे धनलक्ष्मीवाला आहे त्यांना पैसा घेऊन यायचा आणि आमदार व्हायचं। कोण आहे सध्या सर्वात श्रीमंत? सगळ्यात श्रीमंत कोण आहे म्हणजे इथं गुट्टे साहेब सगळ्यात श्रीमंत सध्या। 2 नंबरला घनदाट मामा बँकेचे चेअरमॅन, विशाल कदम। विकास कामं गुट्टे साहेबांनी केली का? विकास कामं कुणी करीत नाही सर्व मतदारसंघात। विकास कामं काही नसते, हे कामं म्हणजे तर सार्वजनिक काम आहेत, हे करणंच भाग आहे, हे याच्यात विषय नाही आहे, हे त्याचं काम आहे। पैसे द्या आणि निवडून या। इथं लक्ष्मीपुत्र चालणार, ज्याच्यापाशी पैशाचं दानदत्त आहे त्यांना आमदार व्हायचं। तुम्ही बी स्वतः पैसेवाले असले तर तुम्ही आमदार होऊ शकतात। सध्या कोण वाटतं पैसे? सध्या भरपूर जण वाटायला, नाव सांगू शकत नाही, एवढी गॅरंटी नाही कोण जिंकून येईल बरं आता। आणि 4-5-2 दिवसानंतर खरं काय लक्ष्मीपुत्राचे कारण कोण कोण जिंकून येईल। पण सध्या इथं आमच्या मानानं 2-3 आणि ह्या गंगाखेड मतदारसंघाचा एक इतिहास आहे। जे पहिल्यांदा उभा टाकते ते 2 नंबरला राहते आणि ते पुन्हा उभा टाकते तर ती पुन्हा आमदार होते। हे आमचा इतिहास आहे। गेल्या ह्या समीकरणामध्ये विशाल कदम बसते मग ह्या बसू शकते ना, विशाल कदम बसू शकते, घनदाट मामा बी होते। समीकरण तसं आहे, इथं हे पहिल्यांदा आमदार झाला ते दुसऱ्यांदा कधी आमदार होत नाही। दुसऱ्यांदा आमदारी पुरत नाही। काका कुठले? गाव कुठला? परभणी। तुम्ही काका?
गोपा तालुका गंगाखेड. गंगाखेड. बरं, काय विधानसभेची स्थिती? विधानसभेची स्थिती काय? सांगितली की त्या साहेबांना आता तीच आहे तुम्ही सांगा ना. नाही तीच आहे कोण निवडून येते? कोण येईल ना आता नवीन होला ते आमदार कोण आहे नवीन? विशाल कदम येईल. विशाल कदम. गुट्टे साहेबांनी केले नाही काम? गुट्टे साहेबांना काम केले. तिने सांगितलं ना. त्यांचं सोडा, तुम्ही बोला ना. विशाल कदम येईल निवडून? येईल ती येईल ना, दुसरा येईल आता नवीन झालेला कोणी. तुम्ही कुठले काका? नाही लातूर. लातूर जिल्ह्याचे. एक लाडकी बहीण लांबून हसताय, ताई कुठल्या? आम्ही शिंगणापूर. बरं, शिंगणापूर. मतदान विधानसभा गंगाखेडलाच मतदान आहे का तुमचं? नाही कुठं आहे? परभणी, पाथरी. नांदेड. पाथरी. काका कुठले? आम्ही गोपा. बरं, काय गावाची स्थिती? काय म्हातारी माणसाला काय करणार साहेब? म्हाताऱ्याला सगळं कळते. कोण येते निवडून? रत्नाकर गुट्टे, विशाल कदम की घनदाट मामा? काय सांगता येत नाही. आता आपण आलोय गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर या भाजी मार्केट परिसरामध्ये. मोठी वर्दळ नेहमी खरं तर या ठिकाणी असते. काही खरेदीदार आणि दुकानदार आहे, आपण त्याच्याशी बातचीत करूया. भाई, क्या नाम है आपका? शेख यकीन. शेख साहब, विधानसभा इलेक्शन चालू आहे. कोण निवडून येईल असं वाटतं गंगाखेड विधानसभेत? सर आता सांगता येत ना, म्हणजे कसं तिन्ही पार्टी रेंज मध्ये आहे. कोण वडसर असेल? रत्नाकर गुट्टे, विशाल कदम की घनदाट मामा? गुट्टे साहेब. गुट्टे साहेब. कामे केलीत का गुट्टे साहेबांनी? हो सर, भरपूर केले. काय म्हणतात ताई? गुट्टे साहेब. लाडके बहिणीचे पैसे भेटले का तुम्हाला? भेटलं नाही आम्हाला. बरं, गुट्टे साहेबांची कामं चांगले आहेत. नाही येत आहे म्हणाले हो. येते. भैया कुठला आहे सर? बालेवाडी. बालेवाडी. काय स्थिती आहे तुमच्या गावामध्ये? गावामध्ये समजा रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे, मंदिराचं बांधकामाला कोणी केले सगळं काम? गुट्टे साहेबांना. बरं, परत येतील गुट्टे साहेब? गुट्टे साहेब निवडून येतील? गुट्टे साहेबांना निवडले. गुट्टे साहेबच निवडून येतील. भैया तू कुठला आहेस? अकोली. बरं, काय विधानसभेची तुमच्या इथं हवा? रत्नाकर गुट्टे साहेब. रत्नाकर गुट्टे येतील परत? हा सर. तुम्ही भैया कुठले? धनेवाडी. बरं, काय विधानसभेची स्थिती? मशाल. विशाल कदम. विशाल कदम. काऊन गुट्टे साहेबांनी कामं केली नाही? केलेत ना. तरी विशाल कदम येईल. आजी माय कुठल्या? मी तरी साहेब. बरं, काय विधानसभेमध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय? विशाल कदम, घनदाट मामा की रत्नाकर गुट्टे की विठ्ठल रबदडे? कोण येईल? कोण? येईल कोण येईल? घनदाट मामा येईल असं वाटतंय. भाऊ कुठले? वैतागवाडी. वैतागवाडी. काय विधानसभेची स्थिती? तिकडं आहे आम्हाला, इकडं नाही. इथले नाही होय तुम्ही? अरे मामा कुठले आहे? पोकरणी वाकेची. पोकरणी. मतदान कुठं आहे? मतदान पोकरणी. गंगाखेड तालुका. गंगाखेड तालुका. काय मामा विधानसभेची स्थिती? विधानसभेची स्थिती अशी आहे की सगळी खिचडी झालेली आहे. पैसे तर सगळेच झालेत. बरं, जास्त कोणते आले? जास्त आणखी कोणीच नाही. चालू आहे. कोण निवडून येईल मग? काहीच कळ्या मार्ग नाही. काका लय पैसे भेटायलेत म्हणे. तुम्ही तर घनदाट मामाची जसं रुमालच घाल. पैसे यायले का? नाही आणि नाही अजून. हे तर मनाने येतात म्हणून येतात ना संध्याकाळी. संध्याकाळी काय कुठे भाऊ तुम्ही? बरं, काय विधानसभेची परिस्थिती? काय आता ना जनतेच्या हातामध्ये आता आज काय तुम्हीच जनता आहे ना राव. आम्ही आले म्हणून काय आता सध्या सत्तेचं राजकारण म्हणजे जातीपातीच्या राजकारणावर ह्याच्यावर चालू आहे. सध्या काय सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. तुम्हाला येते सांगतं काही? हो, कोण येईल? विशाल कदम. विशाल कदम. दुसऱ्या साहेबांना काम केले नाही. गंगाखेड तालुक्यात केले. पूर्णापालम काय काहीच नाही. पूर्णापालमच्या जीवावर विशाल कदम. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. विशाल कदम. मित्र काय आपला व्हिडिओ तयार करायला. भाई, आम्ही व्हिडिओ तयार करत असताना व्हिडिओ का तयार केला तू? ते आम्हाला सांग कोण निवडून येतं? विशाल कदम. विशाल कदम. काय कारण? काय कारण म्हणजे गेल्या वेळेस त्याला 10 दिवसांआधी उमेदवारी, 10-12 दिवसानं उमेदवारी भेटली, तरी बी ते 18,000 मतांना पराभूत झाले. आणि ह्या वेळेस जरांगी फॅक्टर चालणार आहे गंगाखेड. बंडूबॉसची आणि गुट्टे साहेबांची लई फाईट चालली. फाईट कुणाची? आज फॅक्टर जरांगी चालणार आहे, बाकी कुणाचाच विषय नाही. जरंगे फॅक्टर. बरोबर आहे का? नाही गुट्टे साहेब. गुट्टे साहेब. कोण याले काका निवडून? गुट्टे साहेब. पैसे नाही द्यायलेत म्हणे. नाही, हे काका तर म्हणले पैसे नाही आले म्हणून. त्यांना आले असते, आम्हाला नाही. तुम्हाला नाही. कोण येईल निवडून? गुट्टेची कामं केलीत. केली काम. रत्नाकर गुट्टे यांनी भरपूर कामे केली आणि तेच निवडून येईल. शेख साहेब नाम बोलिये.
सैयद सत्तार। सैयद साहब सैयद साहब कौन आ रहा चुन के? अब पब्लिक के ऊपर है साहब। तुम्हें पब्लिक है जी सैयद साहब। अब क्या पब्लिक के ऊपर हमारे विशाल कदम, गुट्टे साहब की घंटाट मामा के विठल रबदड़े। आप पब्लिक के ऊपर है, हम क्या बताएंगे आपको। आप किसकी तरफ है? जैसे जैसा मत कुठले? डोंगर जवळ तालुका गंगाखेड. बरं. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? भेटले. बोलतो ना. हा भेटले. बरं, मग आता मतदान कोणाला? ज्यानं पैसे दिले त्याला. पैसे कोण दिले? शिंदे ना. काका त्या ताई म्हणतात शिंदे, एकनाथ शिंदेने पैसे दिले मात्र मतदान उद्धव ठाकरेला करणार असं मला पटायले का? नाही, मग तुम्ही कोणाला करता? आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकर येऊन गेल्यात. आजीबाई तुम्ही? हो तेच आहे आमचं बी. वंचितच आहे, आजीबाई बी वंचितच आहे. तर संमिश्र अशा प्रतिक्रिया गंगाखेड बाजारपेठ मधून येत आहेत. एकंदरीत पाहता गंगाखेड विधानसभा हा पैशाचा मतदारसंघ असं खूप प्रसिद्ध आहे. लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग होत असल्याचा अनेक आरोप झालेले आहे. रत्नाकर गुट्टे यांनी मोठे दावे केले आहेत विकास कामं झाल्याचं, तर त्यांना टक्कर या ठिकाणी देत आहेत उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे विशाल कदम आणि वंचित बहुजन आघाडीचं गंगाखेड विधानसभेतील ट्रायंग्युलर आहे. त्यामुळे एकूणच गंगाखेड शहराचा आणि तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विचार केला असता कडक फाईट या तिघांमध्ये आहे. नेमकं मतदार राजा येणारा 20 तारखेला मतदान कोणाला करतो आणि 23 तारखेला ईव्हीएम मधून काय निष्पन्न होईल हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुर्तास गंगाखेड विधानसभेमध्ये काट्याची टक्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.